रामराम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये। मंडळी, जो आपल्याला मलेरिया होतो, डेंगू होतो, आपल्याला जर मलेरिया झाला तर 30 ते 40 हजार रुपये लागतात मलेरिया बरा व्हायला। पण आपल्याला जर डेंगू झाला, खिशातले 2 लाख रुपये संपतात तरी आपला डेंगू बरा होत नाही। आपल्या भारत देशामध्ये दररोजचे हजारो पेशंट आहे ते डेंगूमुळे मरण पावतात। त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये असे शेकडो लोक आहेत, रात्री त्यांना साप चावतो, घरामध्ये साप येतो। तर आपल्याला नेमकं मलेरियापासून, डेंगूपासून आणि साप चावण्यापासून आपल्या परिवाराचं आणि आपल्या लहान बाळाचं कसं संरक्षण करायचं आहे, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला ते सांगणार आहे। हा उपाय बघितल्याच्या नंतर 10 जणांनी जरी हा प्रयोग केला ना तर मला खूप बरं वाटेल। आता मी तुम्हाला आहे ना माझ्या घरामधल्या मच्छरदाण्या दाखवत आहे। हे बघा, ही एक मच्छरदाणी, हे बघा ही एक मच्छरदाणी आहे, हे बघा ही एक आहे आणि ही एक आहे। मंडळी, मी अशा आहे ना भारीतल्या भारी मच्छरदाण्या आणत असतो माझ्या फॅमिलीसाठी फक्त 300 रुपयाला। तुम्हाला मार्केटमध्ये 200 रुपयाला सुद्धा मच्छरदाणी भेटन आणि माझा काय कुठला व्यवसाय नाही मच्छरदाणीचा, दुकानाचा व्यवसाय नाही। तुम्ही जर कमेंट केली ना, दादा आम्ही सुद्धा मच्छरदाणीमध्ये झोपतो, मला खूप म्हणजे खूप बरं वाटेल। आता आपलं पहिलं संरक्षण असं असणार, जे रात्रीच्याला मण्यार साप निघतात घरामध्ये ना, एक साप येत असतो आपल्या अंथरुणामध्ये रात्री, तो फक्त आणि फक्त असतो मण्यार साप। आणि तो जर मण्यार साप आपल्याला चावला तर आपल्याला कळत नाही, असं वाटतं डास चावला, आणि जेवढा माणूस झोपेत जातो ना तेवढा माणूस कोमात जातो। मण्यार साप असा आहे, तो जर साप माणसाला चावला तर माणूस कधीच जगत नाही। तर मंडळी, फक्त तुमचं आहे ना 300 रुपयामध्ये आहे ना सापापासून संरक्षण होणार आहे। आणि उरला प्रश्न मलेरियाचा आणि डेंगूचा। आपल्याला मलेरिया झाल्याच्या नंतर, डेंगू झाल्याच्या नंतर आपले 6 महिने व्हायला जातात, 1 महिना व्हायला जातो, पैसे तर खूप जातात। पण किती सोपं आहे, 200 रुपयाची 300 रुपयाची मच्छरदाणी आणा, त्या मच्छरदाणीमध्ये तुम्ही झोपा, तुमच्या लहान बाळांना झोपवा, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या लहान बाळांना मलेरिया होणार नाही, डेंगू होणार नाही, तुमची फॅमिली सुरक्षित राहील आणि तुमच्या फॅमिलीला कुठलाच आजार होणार नाही। डासामध्ये ना 2 प्रकार असतात, एक मादी डास, एक नर डास। नर डास तुम्हाला सांगतो कधीच चावत नाही, पण मादी डास नेमका आपल्याला का चावतो? मादी डास काय करतो, आपल्या शरीरावर बसतो आणि तिच्या सोंडेमधून असा एक घटक सोडतो ना, तिथं आपल्याला चुनचुन झालेली कळत नाही। जेव्हा ती मादी डास आपलं रक्त पिते ना तेव्हा आपल्याला समजतं मला काहीतरी चावलं। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, आता चालू आहे एप्रिल महिना, एप्रिल, मे आणि जून मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये, दिल्ली शहरामध्ये बाप रे बाप, माणसाला आहे ना शेकडो डास चावतात, शेकडो। जेवढे डास हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये नसतात ना तेवढे डास आहे ना, तुमची कॉलनी असेल, तुमचं घर असेल, म्हणजे कुठलाही एरिया असू द्या आपल्या भारत देशामधला, महाराष्ट्रामधला, तिथं उन्हाळ्यामध्ये ना प्रचंड डास असतातच। पण तुम्ही काय करा, जेवढं होईल तेवढं तुम्हाला शक्य होईल ना तुम्ही अशा मच्छरदाण्याचा वापर करा आणि तुम्हाला जे घातक आजार होणार आहेत, डेंगू झालं, मलेरिया झालं, यापासून तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं आहे ना संरक्षण करा बरं का। तरच माझा आहे ना आजचा व्हिडिओ बनवून उपयोग होईल। पण इतर वेळेस आपण घरामध्ये जेव्हा जेवण करतो, टी व्ही बघतो, आपले मुलं अभ्यास करतात, तेव्हा आपण काय करतो, लाईटचं बोर्ड असतं, त्या बोर्डामध्ये ना आपण घातक भरपूर असे आहे ना प्रोडक्ट आहे डासाचे, डास मारण्याचे, पण ते आपल्या शरीरासाठी भरपूर घातक असतात। तर मी तुम्हाला आहे ना आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे डास मारण्यासाठी किंवा डास पळवण्यासाठी। आपल्या घरामध्ये काय करा, कडुलिंबाचा पाला घ्या, एक 10 ते 15 पानं घ्या, एका दिव्यात तुम्ही ना ठेवा, किंवा काय करा, कडुलिंबाचे 10-15 पानं घ्यायची, थोडासा जाळ करायचा किंवा विस्तू करायचा आणि त्या विस्तवावर आहे ना कडुलिंबाची पानं टाकायची, म्हणजे त्याचा धूर होईल आणि तो कडू धूर होईल। आणि मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला विनंती करत आहे, खरोखर तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि कोणाला जर दम्याचा त्रास होत असेल तर डास मारण्यासाठी जे औषध भेटतात ना त्या औषधाचा बिलकुल वापर करू नका। आता खूप सोपं झालेलं आहे, एक 200 रुपयाला बॅट भेटते डास मारण्याची, ती बॅट घेऊन या। एक फक्त 2 ते 3च डास असतात आपल्या घरामध्ये किंवा 7 ते 8 डास असतात, पण ते रात्रभर माणसाला आहे ना तुडीत असतात, म्हणजे चावत असतात। तर ते काय करायचं आहे, आपल्याला बॅटने ते डास मारायचे आहे। कडुनिंबाचा धुरळ करू नका, कुठलाच प्रयोग करू नका, हजारो रुपये वायासुद्धा घालू नका मार्केटमधून ते डास मारण्याची ब्रँड आणून, काही गरज नाही त्याची। फक्त 200 रुपयाची बॅट आणा, डास मारा आणि झोपायच्या वेळेस अशी फक्त मच्छरदाणी घ्या, मच्छरदाणी बांधा आणि त्या मच्छरदाणीमध्ये झोपा, म्हणजे तुमचं सापापासून संरक्षण होईल आणि डासापासून सुद्धा संरक्षण होईल। आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी काही गरीब जनता आहे ना, गोर गरीब लोक आहेत, त्यांना खरोखर या मच्छरदाणीचा वापर आहे ना नक्की करायला सांगा
आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा. आणि तो फायदा आहे ना फक्त तुमच्या एक शेअरमुळं आहे बरं का. तुमचे पाहुणे असू द्या, तुमचे मित्र असू द्या, आजचा ह्या मच्छरदाणीचा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे काय होईल, त्यांच्या फॅमिलीमध्ये कुणाला मलेरिया होणार नाही, डेंग्यू होणार नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आपल्या घरामध्ये लहान बाळं असतात, तोंडावर पांघरून वगैरे काही नसतं. घरामध्ये काय असतात, झुरळ असतं, मुंगी असते, म्हणजे भरपूर असे बारीक बारीक कीटक असतात, पाकोळ्या असतात. आता उन्हाळ्यामध्ये आहे ना तर भरपूर पाकोळ्या, भरपूर डास आणि भरपूर मुंग्या या निघतच असतात आणि त्या आपल्या रात्री कानामध्ये जात असतात. आता जर कानामध्ये कुठला कीटक गेला तर आपली भरपूर अशी गडबड होत असते. पण तुम्ही काय गडबडत जाऊ नका. तुम्ही जर अशी मच्छरदाणी लावली आणि त्यामध्ये जर झोपले तर बिनधास्त झोपीन तुम्हाला, कुठलाच विचार मनामध्ये नाही राहायचा. तर मी आज तुम्हाला भरपूर अशी तळमळीने माहिती दिलेली आहे. त्याचं कारण असं, मी लहानचा मोठा झालो पण मी मच्छरदाणीमध्येच झोपलो, म्हणून मला आजपर्यंत कधी मलेरिया झाला नाही आणि कधी डेंग्यू झाला नाही. मंडळी, खूप सोपं कारण आहे. आपल्या शरीरामध्ये उन्हाळ्यामध्ये जर आजार तयार होत असतील ना, आपल्याला आहे ना रात्रभर भरपूर असे डास डसत असतात उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे माझी तुम्हाला एकच विनंती राहीन, अशी मच्छरदाणी घ्या. अगदी 300 रुपयात भेटते. मच्छरदाणी बांधा म्हणजे तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना मला या मच्छरदाणीविषयी सांगायचं होतं. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढील व्हिडिओ कुठला बनवायचा आहे ना तो सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मंडळी, माहिती आवडली असेल तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि टिप्पणी करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर आपल्या गावची चव या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आहे ना आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच एका नवीन माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.